मित्रांनो, आजकालचे पालक आपल्या मुलांना सरकारी शाळेत नाही तर प्रायव्हेट शाळेमध्ये 1,00,000 2,00,000 रुपये वर्षाची फीस भरून तिकडे पाठवत आहेत. का असेल असं? तर त्यामागची काही कारणं आहेत. जसं की पहिलं तुम्ही ही व्हिडिओ बघा. तर मित्रांनो, स्क्रीनवरती जी व्हिडिओ तुम्ही बघत आहात, ही व्हिडिओ मध्य प्रदेशातील एका शाळेतली आहे. जिथे ती प्रिन्सिपल बाई मुलांना एकदम खुलं सोडत आहे आणि ती आपल्या मजेमध्ये आहे. तिला आपल्या विद्यार्थ्यांबद्दल, त्यांच्या भविष्याबद्दल काहीही पडलेली नाही. तिला काय सरकारकडनं एकदम चांगली वेतन मिळत आहे, पगार मिळत आहे. दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात, तिकडची जी शिक्षिका आहे, ती दारू पिऊन एकदम टुंग पडलेली आहे. शाळेमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल कोणाला काही पडलेली नाहीये. तर असं शाळेमध्ये पाठवून तुम्ही का तुमच्या मुलांचं आयुष्य बरबाद कराल का? बिलकुल नाही. तर यापैकीच एक कारण असू शकतं, जेणेकरून आपण आपल्या मुलांना सरकारी शाळेमध्ये पाठवत नाही. आता सरकारी शाळेमधील जर असे शिक्षक असतील, तर आपण तिथल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दल काय अनुमान लावू शकतो? तुम्ही मला नक्कीच सांगा. धन्यवाद.